गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या केसोरी परिसरात रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे। मागील 11 मार्च पासून हे हत्ती या परिसरामध्ये आहेत। वडेगाव बंद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 20च्या संख्येमध्ये रानटी हत्ती आहेत आणि या हत्तींनी यातील शेतकरी आहेत त्यांच्या मका पीक असो, भाजीपाल्याचा पीक असो आणि त्याचप्रमाणे धानाचा पीक मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या छोट्या छोट्या झोपड्या राहतात त्याही त्यांच्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। आता शेतकरी आता हवालदिल झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे हत्तीचा कळप आहे ते दररोज या ठिकाणी येतात आणि यासाठी वन विभागाने सुद्धा आपली कमर कसली असून त्यांच्या बंदोबस्तासाठी ड्रोनद्वारे त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे। त्याचप्रमाणे गावकऱ्यांना तर सतर्क करतात की ज्याकडे हत्ती असते तिकडे जाऊ नये आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी म्हणून शेतकरी मागणी करतात। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्याच्यासोबत जाणून घेऊया। चेतन भाऊ, काय सांगणार? कधीपासून हत्ती आहे आणि किती नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना? तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे। मागील 11 मार्च पासून ह्या परिसरात हत्ती आलेली आहे आणि त्यांनी मक्याची, भाजीपाला, मिरची पीक यासह इतर पिकाची पूर्ण नासधूस केली आहे। त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत। आता ते वन विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी पंचनामे केले आहेत, शासनाकडे तो अहवाल पाठवला। तसेच त्यांना ते नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांना सरकारकडे योग्य प्रावधान जो आहे त्याची मागणी शेतकरी करत आहेत। तसेच गोटनगाव वन विभाग आहे तो हत्तींवर ड्रोनद्वारे नजर ठेवून त्यांना हुसकावून लावत आहेत। हत्ती गडचिरोली जिल्ह्यात जातात, पुन्हा परत गोंदिया जिल्ह्यात येत आहेत। त्याच्यामुळे वन विभाग सुद्धा हैराण झालेला आहे। पाहिलं की यालाच लागून आता गडचिरोली जिल्हा लागतो, या गावाला लागून मात्र कधी हत्ती गडचिरोली जिल्ह्यात जातो, कधी गोंदिया जिल्ह्यात येतो। मात्र हत्तीच्या धुमाकूळामुळे शेतकरी आता हैराण झाला आहे। त्याचप्रमाणे मक्का पीक हा 8 दिवसावर तोडणीवर आला होता, मात्र शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मक्का पिकाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे। रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया।